बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर काही बातम्या सविस्तर। रात्रभर जोरदार बॅटिंग केल्यानंतर वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाने विश्रांती घेतली आहे। सध्या ढगाळ वातावरण आहे, मात्र रात्रभर झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। नोकरदार शारकई मुलांना याच पाण्यातून वाट काढावी लागतेय। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। वसई विरार शहरामध्ये रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावली। सकाळी मात्र पावसाने थोडीशी उसंत घेतलेली आहे। मात्र सखल भागामध्ये जर बघितलं तर अजूनही पाणी थोडंसं साचलेलं आहे। हा गाळानगरचा नालासोपारा पूर्वेकडील गाळानगरचा हा भाग आहे। हा सखल भाग आहे। इथे थोड्याशा पावसामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचतं। रात्री मोठं पाणी या ठिकाणी साचलेलं होतं। आता दिवसभर पाणी सकाळपासून पावसानं उसंत घेतली असली तरी पाणी आहे अजून ओसरण्याचं नाव घेत नाहीये। बाजूला शाळा आहे आणि या शाळेमध्ये जाताना विद्यार्थ्यांना मोठी तारांबळ झाली, पालकांनाही मोठी तारांबळ झाली, कारण की या पाण्यातूनच मार्ग काढत त्यांना जावं लागत आहे। सकाळची वेळ आहे, चाकरमाने आता मुंबईच्या दिशेने कामावर निघालेले आहेत, तर त्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय। या पाण्यामध्ये अनेक खड्डे आहेत आणि या खड्ड्यातून मार्ग काढत दुचाकी झाले, रिक्षा चालक झाले, यांना मार्ग काढावा लागत आहे। सध्या तर आता ढगाळ वातावरण आहे, दिवसभर जोरदार पावसाची शक्यता आहे। मात्र जर सखल भाग बघितला तर सखल भागामध्ये लवकरच पाणी साचतं आणि सध्या तरी सखल भागातील पाणी हे ओसरलेलं नाहीये। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा। तर भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय। भिवंडीमध्ये अनेक भागात पाणी साचले। बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये